हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात? मस्त ना? आणि मस्तच राहा. इकडे बघा, मी सकाळी सकाळी मस्त विहांसाठी नाश्त्यामध्ये बनवले होते आज पोह्याचे उत्तप्पम. आणि त्यानंतर मी माझ्यासाठी चहा बनवला होता. मला चहाशिवाय काय चालू आहे रे? काम सुचत नाही. आणि त्यानंतर बघा आजी बघा विहांसोबत कसं छान खेळत होत्या, कारण दोघांच्या खूप छान अशी बडबड चाललेली होती. आणि नंतर मस्त असे विहांचे उत्तप्पम करून घेतले आणि त्याला खाऊ वगैरे घातला. आणि नंतर मस्त गार्डनिंगचं काम चालू होतं. इथे आम्ही झाडं वगैरे लावत होतो. खूप छान असं. आणि आमच्या तिकडे मस्त शेतीचं वातावरण आहे गावाकडे. खूप छान वाटतं. मस्त असं माती वगैरे पप्पांनी कालच खत माती वगैरे घेऊन आलेलं होतं आमच्या शेतातून. आणि मस्त इथे झाडे लावली. आणि आमचे साहेब बघा, हजबंड माझे फक्त मला सांगतात हे असं कर तसं कर. आणि त्यानंतर बघा विहानला मध्ये मध्ये करायचंच असतं, कारण विहानला पण. आणि ठीक आहे ना, चांगलंच आहे. मुलांनीही सगळ्या आपल्या मातीतल्या गोष्टी किंवा आपण काय करतो ही प्रत्येक गोष्ट शिकलंच पाहिजे. त्यांना माहीत पाहिजे, समजलं पाहिजे. आणि त्यानंतर बघू शकता मस्त असं आम्ही झाडं वगैरे लावली. आणि मैत्रिणींनो, काल मला कुणीतरी एक कमेंटमध्ये विचारलेलं की तुमचं सासरची लोक कशी आहेत. खूप खूप म्हणजे खूप छान आहेत. आणि मला अगदी माहेरच्यासारखं फिलिंग येतं. मी एकटी मुलगी अशी आहे की माहेरला कमी आणि सासरला जास्त राहते. आणि असंच प्रत्येक मुलीला असंच मिळालं पाहिजे सासर, कारण मुलींचं आयुष्य कसं असतं, सासरमध्ये पण सासरच्या माणसांमध्ये पण चांगलं रमलं पाहिजे मन. आणि प्रत्येक गोष्टीत कसं असतं, थोडंफार मागे पुढे घ्यावंच. आणि ते चटई वगैरे सगळंच धुवून घ्यायचं होतं. आणि तुम्हाला मैत्रिणींनो, असं गावाकडचा खाऊ माहीत आहे का, बाजारामध्ये जो मिळतो, मला तर खूप आवडतो. त्यानंतर इव्हिनिंगला आम्ही थोडंसं बाहेर गेलो. थोडं काम होतं, विहानचा हेअरकट करायचा होता, पण साहेब काही हेअरकटला तयारच होत नव्हते. मग नंतर म्हटलं चला त्याला शॉपमधून शूज वगैरे घेऊ. आणि बघा, जोपर्यंत तो शूज दाखवणारा मुलगा गायब होता तोपर्यंत बघा कसं हळूहळू जाऊन मस्त एक एक बॉक्स काढून आणत होता. आणि नंतर इव्हिनिंगला पालकची भाजी बनवली आणि असं संपवलं.